नमस्कार मित्रांनो, धन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा होस्ट करण महाले. आज घेऊन आले खूप महत्त्वाचा विषय. मार्केटच्या टायमिंगवर आपण साधारण मागच्या काही वेळापासून डिस्कशन करत आहोत आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे काय माहिती आहे? US मार्केट्स. संध्याकाळी हे US मार्केट्स काय करतात आणि त्यामुळे आपल्याकडे जो इम्पॅक्ट येतो ना गॅप अप किंवा गॅप डाऊनला, हा काय असतो, कसा असतो आणि या सगळ्या गोष्टींकडे आपण कसं बघितलं पाहिजे ॲज अ ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर, हे आज या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण यात दोन गोष्टी बघणार आहोत. पहिले तर US मार्केटमध्ये आपण काय काय ट्रॅक केलं पाहिजे आणि दुसरं की आपण याचा आपल्याकरता नेक्स्ट डेसाठी कसा फायदा करून घेऊ शकतो. तर या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देऊया. तर पहिली गोष्ट जे आपण डिस्कस केलं की US मार्केट्समध्ये आपण नक्की काय काय बघितलं पाहिजे, तर दोन गोष्टी बघितल्या पाहिजे. त्यांचे ब्रॉड इंडायसेस बघितले पाहिजे आणि तिकडे काही न्यूज इव्हेंट्स आले का ते, या दोन गोष्टींवर लक्ष असलं पाहिजे. ब्रॉड इंडायसेसवर जर मी बोलेल म्हणजे जसं आपण आपल्याकडे निफ्टी 50 आणि सेन्सेक्स असं म्हणतो, तसं US मार्केटमध्ये आहे डाव जोन्स. त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. डाव जोन्सकडे जे काय होतं आहे, डाव जोन्सची जशी काही क्लोजिंग येते मार्केटमध्ये त्याप्रमाणे आपलं गॅप अप किंवा गॅप डाऊन ठरतं. नॅसडॅक जो त्यांचा IT इंडेक्स आहे त्याप्रमाणे आपल्या ITवरती फरक पडतो बऱ्याचदा. आणि S&P 500 हा त्यांचा तिसरा इंडेक्स जो त्यांचा ब्रॉडर मार्केट इंडेक्स आहे, तो ओव्हरऑल मार्केटचे सेंटिमेंट सांगतो. सगळ्यात महत्त्वाचा आहे डाव जोन्स. डाव जोन्सचा आपल्या मार्केटवरती किती इम्पॅक्ट येईल हे आपण कसं कॅल्क्युलेट करू? आपल्याकडे अजून एक इन्स्ट्रुमेंट आहे इंडियन मार्केट्समध्ये जो रात्री चालू असतो, जो गुजरातमध्ये गिफ्ट सिटीमध्ये आहे लिस्टेड, त्याचा आहे गिफ्ट निफ्टी. गिफ्ट निफ्टी आपण सगळे लोक ट्रॅक करतो. सकाळी आपल्याला 8 वाजता साधारण कळतं गिफ्ट निफ्टी 100 पॉईंटवर आहे का 200 पॉईंटवरती आहे का 200 पॉईंट खालती आहे. हा इम्पॅक्ट त्याच्यावर काय येतो? डाव जोन्समुळे. ओव्हरनाईट ग्लोबल मार्केट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मार्केट असणारं US मार्केटमध्ये काय घडतं, काय अपडेट्स येतात, ट्रम्प काय बोलतात ते, US फेड चेअरमननी काय अनाऊन्समेंट केली आहे, या सगळ्यांचा इम्पॅक्ट त्या मार्केट्सवरती येतो आणि त्या मार्केट्सचा इम्पॅक्ट आपल्याकडे सकाळी गिफ्ट निफ्टीमध्ये दिसतो. गिफ्ट निफ्टी रात्रभर चालू असते, पण साधारण आपण ट्रेडर म्हणून सकाळी 8 वाजता हे पकडू शकतो. कारण की ट्रेडर म्हणून नेहमी एक प्रश्न असतो की अरे डाव जोन्स 1.5% 2% पडलं का आपण 1.5-2% खाली ओपन होणार आहोत का आपण वर ओपन होणार आहोत. कारण की त्यांचंही मार्केट बंद झाल्यानंतर काही अनाऊन्समेंट येऊ शकतात. गेल्या काही काळात आपण असं बघितलं त्यांचं मार्केट खाली बंद झालं, पण अचानक त्यांच्या प्रेसिडेंटनी काहीतरी अनाऊन्समेंट केली म्हणून गिफ्ट निफ्टी तेवढी खाली नाही उघडत, थोडीशीच खाली उघडते. म्हणून गिफ्ट निफ्टी तो पॅरामीटर ठरतो आपल्याकरता की आपलं मार्केट नक्की किती गॅप डाऊन उघडणार आहे. तर म्हणून 8 वाजता आपण गिफ्ट निफ्टी बघितली पाहिजे की साधारण आपली गिफ्ट निफ्टी कुठे, त्याप्रमाणे आपल्याला आपल्या मार्केटचे ओपनिंग सेंटिमेंट्स कळून जातात. आता जसं आपण सेंटिमेंट्स बोललो आहोत किंवा US मार्केटमधले कुठले इंडायसेस ट्रॅक केले पाहिजे ते बोललो आहोत. US मार्केटमध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण जी ट्रॅक केली पाहिजे ती आहे इव्हेंट्स. इव्हेंट्समध्ये 2 इव्हेंट्सकडे आपलं लक्ष असायला हवं. पहिला इव्हेंट आहे US फेड जे इंटरेस्ट रेट अनाऊन्स करतात त्यावर, आणि दुसरा इव्हेंट आहे त्यांच्या इन्फ्लेशन डेटावर. इंटरेस्ट रेटमुळे काय घडतं, जर फेड चेअरमननी इंटरेस्ट रेट वाढवले तर FISला जे तिथले इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना जर तिकडे चांगले पैसे मिळत असतील तर ते इंडियन मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट नाही करत. त्यामुळे आपल्याकडे गॅप डाऊन होण्याची शक्यता वाढते. वाईस वर्सा उलटही घडू शकतं. त्यांचे इंटरेस्ट रेट्स पडले तर तिकडे त्यांना नुकसान होईल, तर ते आपल्याकडे इन्व्हेस्ट करतील बहुतेक, तर आपल्याकडे गॅप अप होण्याची शक्यता असते. म्हणून इंटरेस्ट रेटकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की त्यामुळे आपल्या मार्केट्सवर एक इम्पॅक्ट येतो नक्की सकाळी. दुसरं आहे त्यांचं इन्फ्लेशन डेटा. US इन्फ्लेशन डेटावर पूर्ण ग्लोबल मार्केट चालतं. जर तिकडे इन्फ्लेशन जर वाढलं तर पूर्ण ग्लोबल मार्केट्समध्ये सेल ऑफ दिसतो आणि त्याचाही एक इम्पॅक्ट आपल्याकडे ओपनिंगला दिसतो. आपण आज US मार्केट्समध्ये कुठले इंडेक्सेस ट्रॅक केले पाहिजे त्याचा आपल्यावर जो ओपनिंगला इम्पॅक्ट आहे ते सगळं समजून घेतलं. आता ॲज अ ट्रेडर तुम्ही नक्की काय केलं पाहिजे? जर गॅप अप किंवा गॅप डाऊन होतं, हा आपण जज तर केला गिफ्ट निफ्टीवरनं, पण याला ट्रेड कसं करायचं? तर गॅप अप गॅप डाऊनला तुम्ही ॲनालाइज करा. कारण की रात्री तुम्ही झोपायच्या अगोदर हे 3 इंडायसेस नक्की चेक करा, डाव जोन्स, S&P 500 आणि नॅसडॅक. त्यावरनं तुम्हाला एक ब्रॉडर आयडिया येते. आपण झोपून जातो त्यानंतर त्यांचे मार्केट्स क्लोज होतात, म्हणून तुम्ही सकाळी त्यांच्या एक्झॅक्ट क्लोजिंग लेवल्स बघा. 8 वाजता साधारण तुमची गिफ्ट निफ्टी बघा. त्यावरनं तुम्हाला अंदाज येतो की आज आपल्याकडे किती गॅप अप किती गॅप डाऊन आहे. खूप जास्त मोठा गॅप अप गॅप डाऊन आहे तर आपण इनिशियली थोडं थांबून गेलं पाहिजे. 15 मिनटं मार्केट्समध्ये थांबा. मार्केटमध्ये थांबल्यानंतर एक रेंज बनवू द्या आणि मग त्या रेंजनंतर तुम्ही डिसिजन घ्या की तुम्हाला का ट्रेड करायचं आहे. कारण की बऱ्याचदा खूप मोठा गॅप अप गॅप डाऊन झाल्यानंतर साधारण त्यानंतर ट्रेड्स घेणं खूप कठीण जातं. जर जास्त गॅप अप गॅप डाऊन असला तर आपल्याला ट्रेंड पकडता येतो आपलं मार्केट ओपन झाल्यामुळे. तर त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देणं ॲज अ ट्रेडर खूप महत्त्वाचं आहे. ह्या 3 गोष्टी आजपासून ट्रॅक करायला लागा. मी या गोष्टी ट्रॅक करत होता की नाही, आणि जर तुम्हाला या 3ही गोष्टी
इंडायसेस, ग्लोबल इंडायसेस ट्रॅक करायचे असतील तर धनच्या आपल्या ॲपवरती तुम्ही जेव्हा जाल वॉचलिस्टमध्ये, तुम्हाला वरती एक टॅब मिळेल ज्यामध्ये तुम्ही ग्लोबल इंडायसेस ट्रॅक करू शकता. तुम्हाला हे US चे 3 इंडायसेस त्याच्यात बघायला मिळतील. युरोपियन इंडायसेस पण बघायला मिळतील, जे दुपारी आपल्याकडे 12:30 नंतर ओपन होतात. तेही तुम्हाला याच्यात बघायला मिळतात. त्यातही तुम्ही ट्रॅक करू शकतात. गिफ्ट निफ्टी तर बघूच शकतात. त्याप्रमाणे तुमचा ट्रेड प्लॅन बनवा आजसाठी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्ही याला कसं वापरतात तेही आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी ट्रेडिंग. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.